पुण्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेसाठी चौकशी समितीची स्थापना, चौकशी समितीत 6 जणांचा समावेश। तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याचं मंत्रालयात सादरीकरण, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून होणार सादरीकरण। मुंबई मनपा कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानात आज आंदोलन, दुपारी 1 वाजता आझाद मैदानात आंदोलन करणार। कोल्हापूर शहरातील 20 गावं आज बंद राहणार, कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध करण्यासाठीच ग्रामस्थांकडून बंद पाळला जाणार। पुणे, सातारा, कोल्हापूरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, विदर्भ आणि मराठवाड्यात या आठवड्यात पावसाचा जोर ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज। मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरण क्षेत्रात अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षा, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8.60% इतकाच पाणीसाठा शिल्लक। वसई विरारसह पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी, चर्चगेट विरार एसी लोकलला गळती, व्हिडिओ व्हायरल। पुणे मुंबई लेनवर भाताण टनेलजवळ भीषण अपघात, बस आणि पिकअपमध्ये जोरदार धडक, 1 ठार 3 जखमी। कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी 7 फुटांनी वाढली, गगनबावड्यासह 5 तालुक्यात अतिवृष्टी। बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील राक्षस भुवन तांबा येथे महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालत मारहाण, आरोपींविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।